फोन आला ते म्हणले तिला मारून टाकलं. काय म्हणते त्याला मला इंग्लिश येत नाही. हा ते करून टाकलं मारून टाकलं म्हणले त्याला या साईडला कार्यक्रम लावला बंद पाडून टाकले म्हणजे बंद पाडली म्हणले का मग आता पाळली का नाही माहित नाही पण ते रावसाहेबाच्या फोनवर फोन आलता. रावसाहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार रावसाहेब त्यांचा फोनवर आलता ते काम करून टाकलं म्हणजे तिथं. मग आता ऐका नाही पण तुम्ही काळजी करीत हो ना काय बरोबर जाऊ द्या ते या साईड त्यांना मला मध्ये टाकायचं ना मला जायचं बघून मध्ये काय. आणि आणखीन एक बोलता बोलता राजेसाहेब राहून गेलं याच्यासाठी महत्वाचा आहे विषय की हे आंदोलन 10 महिन्याला सुरू आहे. याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय पण आजही जबाबदारीने सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली कोणी पैसे घेतले असले महानाव सांगून का ना मग मी का सांगा त्याचं मला तेवढी यादी द्या. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा रक्त पिऊन त्यांना मोठं व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली ना मी फोन म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो घेऊ माणूस फोनवर मानलाय. मग त्याची चौकशी करायची असली तर करा तू मानलाय कसं त्याला जर याच्यात कोणी कमी असेल मग त्यात मी बी असलो तरी सुट्टी मी असलो तरी सुट्टी नाही माझ्या शेजारचा असला तरी सुट्टी नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या माया गरिबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलन. आणि कोणी जरी दुसरं नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा की बदली करा किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या 40 कोटीचं समृद्धीचं द्या आणखी 2-4 कोणते मुद्दे आहेत ते कानावर ते द्या त्यासारखं ज्याला कळालं ना त्याच्या बदमाशी बरोबर चाललाय राजसाहेब त्यांना सांगितलं पण त्याच्याबरोबर बरोबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर. मग हे जर असं त्याला मात्र मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं नको त्याच्या कष्टावर त्याने व्हावं आमचं काय म्हणणार. पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन मोडून त्यांना मोठं व्हायचं हे कुठं नाही नको. आणि ते पत्रकार परिषदा तुमच्या आडून विल्ल पण काही जण बरेच जण गेले ते थांबा तुमच्या हातात लय बरं लागेल मुंबई काही कुणी बी आमच्या त्यात थोडी देत मुंबईत नेऊन बशी देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली दे आणि ते आमच्या एवढं खबाखब बोलत आहे तिथं ते सरकारचे कोण त्यांना हे करते ते थांबावं. आता हे राजेसाहेबांनी जर आले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय. आपल्या इथे आई बहिणीलाही काही मार लागला होता राजसाहेबांच्या त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका अण्णा ऐका आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐकावं का सगळेजण काय ते नंतर व्हायचं. हे गाव पवित्र झाले आंदोलनासाठी एक आणखी मिनिट मुद्दाम देतो तुमच्या जास्तीचा हे गाव चांगलं नाव झालेलं आहे गावाचं पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणजे थोडक्यात मराठीची आपला समाज इथं आलं तसं म्हणतो. इथली माती कपाळाला लावतो. काही जणांचा जाऊन बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकंच नावावर रूपाला आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो पण एक देवळं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नावर होतं तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका खुशीत माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठेवावं नाही तर आमचे बापूची तिथं बोळे ते बोळे ठेवावं तिथं इकडचे वर्दळ सुद्धा कमी करावी. या गावाला त्रास होता कामा नये. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तेढ निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय मी लढायला खंबीर आहे. मी कुठं लढत मी माया मराठ्यासाठी कुठं लढत हे माझं प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला. मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिलंय. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुरा गावाला जरी गोळ्या घातल्या पुरं गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं.
जलदर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावाचा टाकाळा आहे तुमच्या ती टाकून घ्या, चांदीची डांबरी म्हणजे काय विकास करून घ्या चांगला. काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल, चालत चालत नाही चालत त्याची काही अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं, शंभराचे देसाई साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण देते, चांगला आंदोलनाचा विषय नाही दिलं तर आपण सत्यात जाऊन आपण घेऊ, नाही तर आपण सत्यात नाही जायचं, नाव घेऊन पुरे पडून टाकायचं. पाण्यात मोठा आता नाही का चालू इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे. इथं साखळी चलून देऊ, फक्त एक छोटस हे ठेवू. गावाल्याची इच्छा तिथं नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ, एक दिवसांनी एक दोन दिवसांनी. पण शक्यतो आता अंतरवलीतला विषय थांबावाच असं मला वाटतं. आपण स्थलांतर का पुढं करणार आहे ना, पण हे डाग लागू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता, कारण काहीला वाटू नाही आणि असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही, त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तकणे साहेब विसरू नका, मराठीच्या लोक लक्षात असू विसरू नका त्या माणसाला. तेव्हा माणूस ओबीसीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला, गावकरी सुद्धा वैयक्तिक आम्ही काय आज भाईच उद्या नाही आम्ही जाणार आहे, तुमचं गाव सुखी राहावं सगळं. ओबीसीने मराठ्यांनी एक जीवाने सगळ्यांना राहावं, तुमचं ताटात कधी वितुर्त येऊ नये. तुम्ही प्रेमानं राहा, प्रेमाने काय हे तुम्हाला लय वेळेस सांगितलं होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे, एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे. वितुर्त येऊ देऊ नका लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं, ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होतं. मग त्याला सांगितलं असता कसा, पण ते आता आपलेच जातं आपलेच होतं. हे अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी सोडून द्या. कोणी काय काड्या केल्यात हे ध्यानात ठेवू नका. हे मला खूप जबाबदारी सांगणं गरजेचं होतं, कारण पोरांच्या डोळ्यात रक्त होतं, सळसळत होतं पोर. म्हणून सगळा विषय सोडून द्या. कोणी अर्ज दिले, कोणी आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला का फुटले, कोणी फुगले, हे एकाही मराठ्याच्या पोरांनी डोक्यात ठेवू नका. त्याला नावीला जे झालं गेलं ते गंगाला सोडून द्या. फक्त इथून पुढं हे पत्रे फिरे सगळे काढून तिथं काय ठेवू नका. आता दोनच ठरलंय आपलं, कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम, म्हणून मी जाहीरच सांगून टाकतो ते मुद्दाम घडून आणणार आहेत. या गावात जाते, त्या गावाला निवेदन द्यायला होते, त्या गावाला जाते, त्या गावाला निवेदन द्यायला होते. म्हणजे या गावाचं पावित्र्य जाऊन याच्या मागचे येऊ द्यायचे. शेवटी गावाचा निर्णय तुमचा काय निर्णय असेल ते तुम्ही